नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत शिवशरण पुजारी जे आहेत। सर, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 20 मधून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे। लोकांना नेमकं काय आवाहन कराल? जनतेला नेमकं काय सांगणार आहात? नमस्कार, मी शिवशरण पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षाचा प्रभाग क्रमांक 20 चा अधिकृत उमेदवार। मी तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आज तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या घरामध्ये 4-4, 5-5 तिकीट त्यांच्या पक्षाने त्याला दिलेलं आहे। तर घराणेशाहीच्या हिशोबाने हा निवडणूक पक्षाने त्यांना पूर्ण जबाबदारी दिली। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। मी आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं आहे। आम्ही कुठल्याही युतीमध्ये न जाता सर्व कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे। तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, प्रभाग क्रमांक 20 मधून आम्ही एक सर्वसामान्य गृहिणी ताई हिराबाई साबळे आणि प्रभाग क्रमांक 20 मधून आपले पवन मानवर यांचे वडील एक खूप मोठे ते पण खूप चांगले सामाजिक कार्य आहेत। त्यांनी गेली महानगरपालिका निवडणूक लढवलेली आहे, चांगला अनुभव आहे आणि त्यांचं पण चांगलं समाजामध्ये काम आहे। अशा लोकांना मी तुर्बा तालुका अध्यक्ष ह्या पदाच्या नात्याने मला पक्षाने सांगितलं की तुमच्याबरोबर उमेदवार लढणारे घ्या। तर मी एक चांगले उमेदवारांना गेला आणि पक्षाने यांना न्याय दिलेला आहे। तिकीट भेटणंसुद्धा आज खूप तुम्ही बघता नवी मुंबईमध्ये 5-5, 10-10 वर्ष पक्षाच्या एकनिष्ठ पद्धतीने लोकांनी काम केलं, आज त्यांना तिकीट नाही आहे, अपक्ष ते निवडणूक लढत आहेत आणि आमच्या पक्षाने एक गोरगरीब जनतेला तिकीट देऊन पक्षाने दाखवून दिलं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व धर्मांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि मला विश्वास आहे की तुर्बा तालुका हा माझा प्रभाग क्रमांक 20 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करणार आहे, हा मला पूर्ण विश्वास। निवडून आला तर जनतेची कुठली कामं जी आहे ते तुमच्या माध्यमातून होणार आहे? अनेक प्रश्न आहेत साहेब। सर्वात प्रथम तर महानगरपालिकेचे सर्व योजना जास्तीत जास्त माझ्या प्रभागात आणण्याचा मी प्रयत्न करेन आणि आदरणीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असल्या कारणाने मी ठाम माझ्या इथल्या नागरिकांना सांगू इच्छितो की मी महाराष्ट्र शासनाचे सुद्धा चांगले योजना आपल्या प्रभागात कसे येतील आणि त्याचा लाभ तुम्हाला कसं भेटेल। कारण लाडकी बहीण योजना खरे तर आमच्या पक्षाची आदरणीय आदितीताई तटकरे ही लाडकी बहीण योजनाची मेन आमच्या ताईचं योजना आहे। त्याच माध्यमातून आम्ही अजून चांगल्या योजना प्रभागात आणायचा प्रयत्न करू आणि माझ्या ज्या विरोधात उमेदवार उभे आहेत ते इकडे येऊन सांगतायत की आम्ही विकास करू, हे करू। तर गेल्या वेळेला ज्यांना निवडून दिलं ते तर 5 वेळा प्रभागात आले नाही आहेत 5 वर्षामध्ये आणि जे नवीन BJPने ज्यांना उभं केलं आहे मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या प्रभाग जेव्हापासून महानगरपालिका स्थापना झाले तेव्हापासून इथले जनतेने तुम्हाला सत्ता तुमच्या घरात दिले। तुम्ही काय काम केलं असे 10 काम दाखवा तुमच्या प्रभागामध्ये। तुम्ही असे 10 काम चांगले केले जे आपले इंदिरानगरचे रहिवासी तुम्हाला मतदान देतील। म्हणून मला इथल्या जनतेवर विश्वास आहे। त्यांना एक नवीन चेहरा पाहिजे, आमच्यासारखा एक युवक पाहिजे जो त्यांच्याबरोबर त्यांच्या संगतीला राहून त्यांचे प्रश्न महानगरपालिकेत घेऊन जाईन आणि त्यांचे प्रश्न मिटवल्याशिवाय मी सुद्धा शांत बसणार नाही। आपल्यासोबत दुसरे उमेदवार देखील आहे। सर, आपण जे आहे ते अधिकृत उमेदवार आहात प्रभाग क्रमांक 20 मधनं। जनतेचे नेमके कोणते प्रश्न जे आहे ते तुम्ही यावेळी उचलून धरणार आहात? नमस्कार, जय भीम जय शिवराय। मी पवन अशोक मनोहर प्रभाग 20 मधून उभा आहे। माझी निशाणी घड्याळ आहे। मी माझ्या प्रभागात 25 वर्ष झाले नगरसेवक आहेत, पण त्यांचा तिथली जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। तिथे गटारे रस्ते नीट बांधलेले नाहीत व माझ्या युवा तरुणाला रोजगार नाही आहे। एवढी मोठी MIDC असून तेथील कामगारांना रोजगार मिळत नाही। त्यासाठी मी सर्वात प्रयत्न करेन। अजून आपल्यासोबत काही उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल? तुम्ही देखील अधिकृत उमेदवार आहात। येणाऱ्या दिवसांमध्ये जनतेला काय आवाहन कराल आणि नेमका कुठल्या प्रश्नांवर आपला जो आहे तो लढा असणार आहे? आमच्या इकडे गटराची व्यवस्था नाही आहे। चांगलं काम कसली व्यवस्था नाही आपल्या इथं? गटराची व्यवस्था नाही, अजून पुन्हा पाण्याचा प्रश्न पाण्याचं हे आहे। पाण्याचे प्रश्न असतील, अधिकचे प्रश्न असतील, ते सर्व सोडवण्याचं जे आहे ते या उमेदवारांचं लक्षात येत आहे। कॅमेरामॅन CL गुप्तासह तुषार पाटील, नवी मुंबई। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।